नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वैशाख महिन्यात हे उपाय करा, प्रत्येक संकट होईल दूर। वैशाख महिना सुरू झालेला आहे। या महिन्याला वैशाख म्हणतात कारण हा विशाखा नक्षत्राशी संबंधित आहे। वैशाख आजपासून म्हणजेच 9 मे 2024 पासून सुरू झालेला आहे आणि 6 जूनपर्यंत असेल। या महिन्याला वैशाख म्हणतात कारण हा विशाखा नक्षत्राशी संबंधित आहे। पूजा आणि इतर धार्मिक कार्यात वैशाख महिना खूप महत्त्वाचा मानला जातो। या महिन्यात दान, याशिवाय गंगा स्नान करून भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। असे केल्याने त्रिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो। वर्षातून एकदा या संपूर्ण महिन्यात सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे। यानंतर प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे। यानंतर भगवान विष्णूला तुळशीचे पान अर्पण करा आणि चंदन, पाणी, फुले, पिवळ्या अक्षता इत्यादी अर्पण करा। यानंतर नारायणाच्या मंत्राचा जप करावा। विष्णू सहस्रनाम किंवा गीतेचे पठण करा। गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केले आहे। शिवमंत्राचा जप करावा। शक्य असल्यास या संपूर्ण महिन्यात आपल्या क्षमतेनुसार दान करावे किंवा गरजूंना अन्न द्या। शिवलिंगाला पाणी अर्पण करा। या संपूर्ण महिन्यात तुम्ही मंदिरात जाऊन शिवलिंग आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे। जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात शिवलिंगावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा। मान्यता आहे की कलशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत समस्यांचाही अंत होतो। पारद शिवलिंगाला पंचामृताने स्नान करा। जर आपल्या घरात पारद शिवलिंग असेल तर आपण शिवलिंगावर महिनाभर दररोज दूध, दही, मध, तूप आणि पाण्याने अभिषेक करावा। यानंतर शिवलिंगाला चंदन लावा आणि दीप प्रज्वलित करा आणि रुद्राक्षच्या जपमाळेसह 108 वेळा शिवमंत्राचा जप करावा। असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात। रोगापासून मुक्ती होण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्येमुळे किंवा इतर कुठल्याही आजारामुळे त्रास होत असेल तर वैशाख महिन्यात दुधामध्ये काळे तीळ घाला आणि शिवलिंगावर अर्पित करा। याचा चमत्कारिक परिणाम समोर येतो। मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।